नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला ग्रो मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत पर्सनल फायनान्सेस, म्युच्युअल फंड, ट्रेडिंग, स्टॉक संदर्भात. तर या चॅनलला सबस्क्राईब करायचा विसरू नका आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकॉन ॲज वेल, कारण अपडेट्स तुम्हाला हवेत. मित्रांनो, या चॅनल मागचा उद्देश असा आहे की आपल्याला जनसामान्य लोकांपर्यंत काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट पोहोचवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, हे स्टॉक मार्केट म्हणजे काय, हे म्युच्युअल फंड काय असतात, ट्रेडिंग कसं करायचं आणि पर्सनल फायनान्सेस मॅनेज कसे काय करायचे. जर का तुम्हालाही हे प्रश्न पडत असतील तर आता तुम्ही एक परफेक्ट जागावर आले आहात आणि सबस्क्राईब करायचा विसरू नका. प्रत्येक आठवड्यात 3 नवीन व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्या समक्ष येणार आहोत. तर आम्हाला तुमचं याच्यात सपोर्ट हवा. माझं नाव आहे सी आदर्श जोशी. चला मित्रांनो, चालू करूया आजचा आपला टॉपिक, व्हॉट इज अ स्टॉक. तर मित्रांनो, सोप्या लँग्वेज मध्ये जर सांगितलं तर स्टॉक एखादे कंपनीचे मालकीचे एकक असतात. जेव्हा कंपन्यांना पैसा किंवा कॅपिटल उभारण्याचा एक प्लॅन असतं जेव्हा कंपनीचा, तर ते शेअर्स इश्यू करतात आणि हा पैसा ते आपल्या जे काही त्यांची नवीन अपॉर्च्युनिटीज किंवा इन्व्हेस्टमेंट असतील किंवा आपला नॉर्मल बिझनेस वाढवण्यासाठी ते वापरू शकतात. जेव्हा एखादा माणूस एखादा व्यक्ती एखाद्या कंपनीतले शेअर्स विकत घेतो तेव्हा त्या व्यक्तीला आपण शेअर होल्डर असे म्हटले जातात. आता दुसरा प्रश्न आहे म्हणजे इक्विटी म्हणजे काय. कारण कसं आहे की लोक शेअर्स, इक्विटी, स्टॉक मध्ये कन्फ्युज होतात. तर आपण इक्विटी समजून घेऊया एका एक्झाम्पल सोबत. समजा एखाद्या कंपनीतले एकूण 1000 शेअर्स आहेत आणि त्यापैकी तुम्ही 10 शेअर्स विकत घेतले तर तुमच्याकडे कंपनीची 1% इक्विटी आली. कसं काय? 10 डिवाइड बाय 1000 इंटू 100. सो दॅट इज 1%. सिंपल राईट. आता नवीन प्रश्न आला, शेअर मार्केट म्हणजे काय. तर मित्रांनो, शेअर मार्केट ही फक्त एक असे ठिकाण आहेत जिथे तुम्ही शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकता. म्हणजे शेअर मार्केटचे 2 खूप इम्पॉर्टंट पर्पज आहेत. पहिला म्हणजे ते कंपनींना अपॉर्च्युनिटी देतो की तुम्ही कंपनी शेअर्स इश्यू करा आणि पैसे गोळा करा. आणि दुसरं म्हणजे ते इन्व्हेस्टर्सलाही अपॉर्च्युनिटी देतो की तुम्ही कंपनीची वाढीचा फायदा घ्या. सेल द शेअर्स अँड अर्न द प्रॉफिट. पण मित्रांनो, आता जेव्हा आपण शेअर मार्केट बद्दल बोलतो तर 2 मार्केट्स आपल्या समोर येतात, प्रायमरी, सेकंडरी. आता नेमकी प्रायमरी मार्केट म्हणजे काय आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय. तर मित्रांनो, कंपनीज या प्रायमरी बाजारातनं त्यांचे व्यवसाय समर्थन देण्यासाठी आणि वाढवण्यासाठी शेअर्स इश्यू करतात आणि सेकंडरी मार्केटमध्ये इन्व्हेस्टर्स आपली शेअर्स दुसऱ्या इन्व्हेस्टर्सला विकू शकतात. आपण पुढे जाऊन प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केटला एकदम डिटेल म्हणजे बघणार आहोत, तर थोडा वेट करा. आधी बघूया की शेअर मार्केटमध्ये शेअर्सचे जे रेट्स आहेत ते वरती आणि खालती कसे होतात. तर मित्रांनो, याचं उत्तर खूप सोपं आहे. दिस एंटायरली डिपेंड्स अपॉन डिमांड अँड सप्लाय. कुठलाही शेअर घ्या, जर त्याची डिमांड खूप वाढत जात असेल आणि सप्लाय मर्यादित असेल तर काय होणार आहे, डिमांड वाढली म्हणून त्याचे प्राइसेस पण वाढतील. आता लोक जास्त पे करायला रेडी होतील. करेक्ट. अँड लेट्स सी अपोजिट. जर का डिमांड खूप कमी झाली आणि सप्लाय तेवढंच आहे तर मग आता काय होणार आहे, कारण डिमांड खालती जातीये, द प्राइस ऑफ द शेअर विल ऑल्सो ड्रॉप. करेक्ट. तुम्ही आंबा खाल्ला असेल, तुम्हाला आंबा आवडत असेल, जर आंब्यांची खूप डिमांड असली तर आंबा महाग पडतो, पण डिमांड कमी झाली की आंबा स्वस्त होत जातो. सेम लॉजिक अप्लाइज ऑन स्टॉक अँड स्टॉक मार्केट एज. पण आता ते तुम्ही सर प्रायमरी आणि सेकंडरी म्हणत होता, त्याच्यात ऍक्च्युली काय डिफरन्स असतं. तर जेव्हा प्रायमरी मार्केट बद्दल आपण बोलूया तर प्रायमरी मार्केट हा असा मार्केट आहे जिथं प्रथमच कंपनीज आपले शेअर्स जारी करतात आणि इन्व्हेस्टर्स येऊन तिथं ते परचेस करतात. आता प्रायमरी मार्केटमध्ये परचेस केलेले शेअर्स इन्व्हेस्टर सेकंडरी मार्केटमध्ये येऊन ते दुसऱ्या इन्व्हेस्टरला विकू शकतो. कारण जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो 2 आपले उद्देश असू शकतात, एक लॉंग टर्म आणि एक शॉर्ट टर्म. लॉंग टर्म म्हणजे तुम्ही आपल्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये ते शेअर्स बसले राहतील, पण शॉर्ट टर्म म्हणजे तुम्ही असू शकता की प्रायमरी मार्केटमध्ये घेतले आणि सेकंडरी मध्ये विकून टाकले. आपण प्रायमरी आणि सेकंडरी अजून बघूया. पहिले आपण प्रायमरी मार्केट बद्दल थोडंसं बोलूया. आधी सांगितल्या अनुसार प्रायमरी मार्केट कंपन्यांना नवीन स्टॉक जारी करण्याची संधी देतो. येथे व्यापार एकतर्फी असतं, म्हणजे कंपनी बिकम्स द सेलर अँड वी द इन्व्हेस्टर्स बिकम्स बायर. म्हणजे आपण बायर, आपण इन्व्हेस्टर. आता कंपन्या विविध मार्गाद्वारे नवीन स्टॉक जारी करतात आणि प्रायमरी बाजारात एक उदाहरण म्हणजे तुम्ही आयपीओ म्हणून ऐकला असा. आयपीओ, इनिशियल पब्लिक ऑफर, म्हणजे कंपन्या आपली इक्विटी शेअर पहिल्यांदाच लोकांसमोर मांडतील. दॅट इज आयपीओ. या वर्षी अनेक कंपन्यांनी त्यांचे आयपीओ काढलेत. तुम्ही ऐकला असाल भिकाजी फूड्स, ग्लोबल हेल्थ. करेक्ट. हे आयपीओ आलेले यावर्षी. आयपीओ म्हणजे हे कंपनींनी पहिल्यांदाच लोकांसाठी ते शेअर जारी केलेत. आयपीओ
युजली कधी होतात, जेव्हा एक प्रायव्हेट कंपनी पब्लिक कंपनीमध्ये कन्वर्ट होते, की म्हणजे कसं आहे की एखादी कंपनी जी खाजगी आहे आता ती सार्वजनिक होती. व्हेन अ कंपनी डिसाइड टू गो पब्लिक दे डू आयपीओ. आता प्रश्न पडतो की आयपीओ मध्ये तुम्ही शेअर्स विकत घेतले, जर का आता तुम्हाला ते शेअर्स विकायचे असतील तर तुम्ही कुठं जाणार? एकच ऑप्शन आहे, सेकंडरी मार्केट. चला बोलूया सेकंडरी मार्केट बद्दल. तर मित्रांनो, सेकंडरी मार्केट हा असा ठिकाण आहे जिथं प्रायमरी मार्केट मधलं विकत घेतलेले शेअर आपण येऊन विकू शकतो दुसऱ्या इन्व्हेस्टरला. एक लक्षात घ्या, स्टॉक जारी करणारी कंपनी कधीही सेकंडरी बाजारात भाग घेणार नाही. येथे फक्त दोन इन्व्हेस्टर्स पर्चेस अँड सेल की ट्रान्झॅक्शन करतात. म्हणजे ते डिमांड सप्लाय सगळं सेकंडरी मार्केटमध्ये होणार आहे. आणि जे कंपनीज आहेत ते कधीही सेकंडरी मार्केटला अजिबात येत नाही. हे फक्त बाय द इन्व्हेस्टर्स टू द इन्व्हेस्टर्स चालणार आहे. आता या सगळ्या प्रकरणात स्टॉक एक्सचेंज हे काय आहे आणि हा काय रोल प्ले करतोय? सर, ही जी स्टॉक एक्सचेंजेस असतात ना, हे फक्त बायर आणि सेलर्सला जोडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म प्रदान करतात. या प्लॅटफॉर्मचा वापर करून इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट पण करू शकतात आणि सेल अँड परचेस पण करू शकतात. आपण इन्व्हेस्टमेंट करून मार्केटमध्ये लिक्विडिटी क्रिएट करतो आणि स्टॉक एक्सचेंज एन्श्योर करतो की एकदम स्मूथली हे सगळे ट्रान्झॅक्शन व्हायला पाहिजेत. तर ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन, जे काही कम्युनिकेशन चॅनल्स, जे काही आपल्याला गोष्ट लागत असतील ते सगळी गोष्ट स्टॉक एक्सचेंज आपल्याला प्रदान करणार आहेत. आता भारतात दोन मेजर स्टॉक एक्सचेंजेस आहेत. तसे बरेच स्टॉक एक्सचेंज आहेत, पण खूप म्हणजे अगदी फेमस दोन स्टॉक एक्सचेंज तुम्ही ऐकले असाल, एनएसई आणि बीएसई. BSE stands for Bombay Stock Exchange and NSE stands for National Stock Exchange. सर, आता तुम्ही मला विचारणार, हे स्टॉक ठेवण्याचे एक्झॅक्टली काय फायदे असतात? सर बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, स्टॉक बाळगून तुम्हाला कंपनीचा प्रॉफिटचा एक शेअर मिळतो, बरोबर? त्याला आपण डिव्हिडंड म्हणतात. हे डिव्हिडंड स्वरूपात असू शकतो. आता डिव्हिडंड म्हणजे काय? हे प्रॉफिटचा एक पार्ट आहे जे कंपनीने तुम्हाला दिलाय, कारण तुम्ही कंपनीचे पार्ट ओनर आहात ना, तर तुम्हाला डिव्हिडंड भेटायला पाहिजे. आता समजा तुम्ही शेअर परचेस केला होता 100 रुपयात आणि डिमांड वाढल्यामुळे आज शेअरची जे रेट्स आहेत ते पण वाढत चाललेत आणि आज तो शेअर समजा 150 ला झाला, तर तुम्हाला एक सेकंडरी बेनिफिट हा आहे की आता जर का तुम्ही शेअर विकत असाल तर तुम्हाला 50 रुपीजचा इमिजिएट कॅपिटल प्रॉफिट पण होऊ शकतो. बट दिस विल डिपेंड अपॉन द डिमांड अँड सप्लाय. ओके, तर हा अजून एक दुसरा फायदा आहे इन्व्हेस्टमेंटचा. आणि एक स्टॉक ओनरशिपचा सर्वात मोठा बेनिफिट इज पार्टिसिपेशन इन बिझनेस डिसिजन्स. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे मेंबर होतात तेव्हा तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट पॉवर भेटते, दॅट इज पॉवर टू वोट. कंपनीज दरवर्षी आपली एक जनरल मीटिंग कंडक्ट करतात, अॅन्युअल जनरल मीटिंग. त्याच्यात तुम्ही पण जाऊन वोट देऊ शकता. कुठलाही मॅनेजमेंट डिसिजन करायचा असेल, बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला इलेक्ट करायचं असेल, ऑडिटरचा अपॉइंटमेंट असेल, तुम्ही पण तिथं जाऊन वोट देऊ शकता. तुम्ही पण आपले मत ठेवू शकता. तेवढंच नव्हे तर कंपन्या आपले फ्युचरचे जे त्यांचे प्लॅन्स असतात तेही तुम्हाला कुठं सांगतात? बरोबर, ते फ्युचर प्लॅन्स पण तुम्हाला त्याच मीटिंगमध्ये सांगतात. म्हणून हे सगळे बेनिफिट्स आहेत ओनरशिप ओन करायचे, शेअर्स ओन करायचे. आता मला बरेचदा लोकांनी विचारलंय की शेअर मार्केट म्हणजे गॅमलिंग असतं ना, असं जुगारसारखं असतं ना? नाही, शेअर मार्केट इज नॉट अ गॅमलिंग. जर तुम्ही या विचाराने शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताय की तुम्ही एका दिवसात करोडपती व्हाल, तर तुम्ही गॅमलिंग करायला आलात. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्हाला कंपनीचे ऐतिहासिक माहिती पाहिजे, तुम्हाला संशोधन करावे लागतात, कंपनीचं व्यवसाय मॉडेल काय आहे त्याचं वाचन करावं लागतं, तुम्हाला जे काही उपलब्ध डेटा असेल त्याचं विश्लेषण करावं लागतं आणि त्यानंतर आपण डिसाईड करूया की या कंपनीतले शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही, आणि जर करायचं असेल तर किती इन्व्हेस्ट करायचं. Therefore, इन्व्हेस्टमेंट इन शेअर मार्केट इज नॉट ॲट ऑल गॅमलिंग. हे गॅमलिंगचं जवळपास पण नाही. शेअर मार्केट म्हणजे याच्यात जर तुम्हाला उतरायचं असेल तर ऐकून घ्या, तुम्हाला मेहनत करायला तयार तुम्ही असायला पाहिजे. कारण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी काही कौशल्य लागतं, संयम लागतं, वेळभक्ती हे सगळी आवश्यक असतात. रातोरात करोडपती हा शेअर मार्केटमध्ये पॉसिबल नाही. कारण लोक मला विचारतात, सर शेअर मार्केटमध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती आणि मी इन्व्हेस्ट करू शकतो का? याचंही उत्तर आहे माझ्याकडे. मी लोकांना म्हणतो की शेअर बाजारमध्ये तो इन्व्हेस्ट करू शकतो ज्याच्याकडे संयम आहे,
आणि त्याला ट्रेडिंग शिकण्याची आणि समजून घेण्याची आवड आहे, तर तुम्ही नक्की इन्व्हेस्टमेंट करा. नक्की इन्व्हेस्टमेंट करा, तुम्हाला फायदाच होईल. हा, किती पैसे टाकायचे ते ते तुमच्यावरती आहे. बघा, कमीत कमी म्हणजे असं काही मिनिमम रिक्वायरमेंट नाहीये. तुम्ही 1000 रुपयापासून पण चालू करू शकता. इट्स एंटायरली अप टू यू. तर जर का तुम्ही स्टुडंट असाल किंवा एक यंग प्रोफेशनल असाल, तर तुम्ही एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचाही वापर करू शकता. आम्ही युजली ते सजेस्ट करतो. व्हॉट इज सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन? याच्यात तुम्ही ॲज लो ॲज 100 रुपीज पर मंथ ही इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे याची इन्व्हेस्टमेंट पण नाही आणि रिस्क पण कमी आहे आणि सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट होते. म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही 100 रुपीज याच्यात इन्व्हेस्ट करतात. जर का तुम्हाला SIP बद्दल, आपण डिव्हिडंड बद्दल बोललो, डिव्हिडंड बद्दल या गोष्टींवर जर का तुम्हाला व्हिडिओ हवी असेल, तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर म्हणजे लिहा आणि पुढच्या वेळेस आम्ही सगळे कन्सेप्ट घेऊन तुमच्या समोर नक्कीच येऊ. आता बघूया स्टॉक मार्केटचे प्रमुख खेळाडू, टॉप प्लेयर्स. BSE आठवतंय? आपण काही मिनिटांपूर्वी BSE बद्दल बोललेलो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, करेक्ट? BSE हा भारतातला पहिला आणि सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज आहे. इतकेच नाही, तर हे आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहेत. स्थापना झालेली 1875 मध्ये आणि त्याच्यात एकूण 5000हून अधिक कंपन्या लिस्टेड आहेत. अजून एक प्रमुख प्लेयर आहे कॉल्ड NSE, दॅट इज नॅशनल स्टॉक एक्सचेंज. स्थापित झाला होता 1992 मध्ये आणि आय थिंक टिल नाव देर आर 1641 लिस्टेड कंपनीज ऑन NSE. जर का आपण ट्रेडिंग व्हॉल्यूम ओव्हर स्टॉक एक्सचेंज बद्दल बोललात, तर NSE जगात 4थ्या क्रमांकावर आहे. आधुनिक, पूर्णपणे स्वचंचलित 100% ऑटोमॅटिक इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सिस्टीम काढणारा हा भारतातला पहिला स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE, दॅट इज नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तर व्हॉल्यूम अनुसार NSE मध्ये BSE पेक्षाही जास्त ट्रेड आहेत. आणि तुम्हाला स्क्रीन दिसत असेल की ट्रेडिंग करताना वी गेट एन ऑप्शन टू डिसाइड की आपल्याला कुठून परचेस करायचं आहे, NSE मध्ये किंवा BSE मध्ये. पण आता तुम्हाला जस्ट एक सवाल आला असेल, प्रश्न पडला असेल, काय की मग सर काय घ्यायचं, NSE की BSE? हो, ते ऍक्च्युअली डिपेंड करतंय की आपण कुठल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करू इच्छितो, म्हणजे त्यावर ते अवलंबून. बरं, सर्व कंपनी NSE आणि BSE मध्ये होणार म्हणजे असणार असं काही फिक्स नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं BSE वर 5000 आहेत, तर NSE वर ओनली 1641, करेक्ट? पण जर का तुम्ही जो इन्व्हेस्टमेंट करताय ते जर ती कंपनी जर दोन्ही ठिकाणी लिस्टेड आहे, तर तेव्हा तुम्ही ऍक्च्युअली डिसिजन मेकर असतात. तुम्ही डिसाइड करा तुम्हाला NSE वर परचेस करायचं आहे की BSE वर, NSE वर सेल करायचं आहे BSE वर, ते तुम्ही डिसाइड करा. तो NSE आणि BSE हे दोन्ही मेजर स्टॉक एक्सचेंज आहेत आणि दोन्ही जे आहेत हे भारतीय वित्त बाजाराचे खूप महत्वाचे भाग आहेत. पण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला काहीतरी लागणार आहे. काय? डीमॅट अकाउंट. हेही तुम्ही ऐकलं असाल. पण जरा आज बघूया हे डीमॅट म्हणजे काय. तुम्ही दुकानात जाऊन काही विकत घेतला तर तुम्हाला एक पावती भेटते, बरोबर? तर मी जर का शेअर मार्केटमध्ये जाऊन शेअर विकत घेण्याचा प्लॅन करतोय, मलाही काही ना काही पावती भेटायला पाहिजे की नाही? भेटते. त्याला म्हणतात शेअर सर्टिफिकेट. आता पूर्वीच्या काळात ते शेअर सर्टिफिकेट फिजिकल असायचे, जे आपण मूवी मध्ये बघितलं असेल ते तिजोरीत आपण लॉक करून ठेवायचं. 1996 पूर्वी हे सगळे जे प्रमाणपत्र होते कागदी होतं, म्हणजे कागदी स्वरूपात असायचे. आणि नंतर त्यांनी काय केलं, डिजिटल मध्ये कन्व्हर्जन केलं. जेव्हा कुठलीही गोष्ट फिजिकल मधून डिजिटल मध्ये जाते, तेव्हा आपण त्याला डीमटेरियलायझेशन असं म्हणतो. डीमटेरियलायझेशन, कन्व्हर्टिंग फिजिकल थिंग्स इनटू इलेक्ट्रॉनिक. म्हणूनच या अकाउंटचं नाम पडला डीमॅट अकाउंट. कारण आपण फिजिकल शेअर सर्टिफिकेट यांना आपण रूपांतरित केलं आहे डिजिटल शेअर सर्टिफिकेट आणि डिजिटल स्टॉक मध्ये. तर सोप्या शब्दात सांगितलं तर डीमॅट खाते किंवा डीमॅट अकाउंट म्हणजे जिथे ही शेअर सर्टिफिकेट्स डिजिटल पद्धतीने जमा आणि संग्रहित केले जातात. आता डीमॅट अकाउंट ऐकून तुम्ही एक्साइटेड झाला असाल, चला आपण पण काढूया डीमॅट अकाउंट. पण तुमच्या डोक्यात आता एक प्रश्न पडला असेल की आम्हाला डीमॅट खाते कोण देऊ शकेल? आय विल गिव्ह यू द आन्सर. डिपॉझिटरीज. भारतात फक्त 2 डिपॉझिटरीज आहेत, NSDL, CDSL. NSDL स्टँड्स फॉर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड आणि CDSL स्टँड्स फॉर सेंट्रल डिपॉझिटरीज सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड. ही दोन्ही गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहेत आणि दोन्ही सेबी रेग्युलेटेड पण आहेत. ऍक्च्युली
यांच्यात काही खूप फरक नाही, म्हणजे डिफरन्स काहीच नाही. म्हणजे ऍक्च्युली NSDL आणि CDSL सेम, ऑलमोस्ट दे वर्क इन अ सेम वे. आता हे NSDL आणि CDSL काय करतील, हे तुमच्या नावाने तुम्हाला एक डीमॅट अकाउंट उघडून देतील. आता या डीमॅट अकाउंटमध्ये तुम्ही तुमचेच विकत घेतलेले जे शेअर सर्टिफिकेट असतात ते तुम्ही इथं स्टोअर करू शकतात, सेव्ह करू शकतात. ओके, तुमच्या स्वतःच्या एक प्रायव्हेट तिजोरी सारखे, फिजिकल नाही, ऑनलाईन, व्हर्च्युअल. पण तुम्ही डायरेक्टली जाऊन NSDL किंवा CDSL ला कॉन्टॅक्ट करू शकत नाही की सर ऐका ना, मला एक डीमॅट अकाउंट हवंय. नाही, इथं आम्ही पिक्चर मध्ये येतो. आम्ही म्हणजे डिपॉझिटरी पार्टिसिपेंट्स. आता डिपॉझिटरी पार्टिसिपेंट्स काय, तर वी आर द लिंक बिटवीन कस्टमर अँड डिपॉझिटरीज. ओके, डिपॉझिटरी पार्टिसिपेंट जे असतात ते एखादी व्यक्ती असतो, इन्व्हेस्टर असतो, त्याचा एक डीमॅट अकाउंट उघडून त्याला देतात आणि त्या अकाउंटची देखरेख सुद्धा तेच करतात, म्हणजे डिपॉझिटरी पार्टिसिपेंटच करतात. बेसिकली वी आर द लिंक बिटवीन इन्व्हेस्टर अँड डिपॉझिटरीज. नाउ डिपॉझिटरी पार्टिसिपेंट जे असतात ते याच्यात काही ब्रोकरेज चार्ज करू शकतात. ओके, युजली जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात किंवा बँक असतात हे डिपॉझिटरी पार्टिसिपेंटचे रोल प्ले करतात. आणि NSDL आणि CDSL मध्ये इन्व्हेस्टमेंट दराचे डीमॅट खाते राखण्यासाठी बहुतेक डिपॉझिटरी पार्टिसिपेंट्स खाते देखभाल शुल्क, ज्याला आपण AMC अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस म्हणतो, ते आकारतात. परंतु ग्रो कोणत्याही प्रकाराचे अकाउंट देखभाल शुल्क आकारत नाही. आता आपण बघूया हे ब्रोकर्स म्हणजे काय, दलाल हे कोण असतात, ब्रोकर्स कोण असतात. ब्रोकर म्हणजे हा एक मध्यस्थ असतो, ज्याला इन्व्हेस्टमेंट दाराच्या वतीने स्टॉक एक्सचेंज मध्ये स्टॉक खरेदी आणि विक्री करण्याचे अधिकार असतात. आणि अशा व्यक्तीला आपण किंवा अशा कंपनीला, ग्रो सारख्या कंपनीला आपण स्टॉक ब्रोकर म्हणून ओळखतो. आता स्टॉक ब्रोकर जे असतात ते इन्व्हेस्टमेंट दरांसाठी सेवा करत असल्याने ते कमिशन किंवा फी आकारतात. याला आपण ब्रोकरेज किंवा दलाली म्हणतो. आता हे ब्रोकर्स ब्रोकरेज म्हणून व्यापार केलेल्या स्टॉकच्या मूल्याचे टक्केवारी लावतात. आता ग्रोवर आम्ही 2-in-1 डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट प्रदान करतो. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही ग्रोवर खाते उघडतात तेव्हा तुम्हाला ट्रेडिंग खाते तसंच डीमॅट खाते पण मिळतात. आता आतापर्यंत काय व्हायचं बघा, तुम्हाला डीपी कडून डीमॅट अकाउंट भेटायचं आणि ब्रोकर कडून ट्रेडिंग अकाउंट. पण हे दोन अकाउंट का? फॉर एक्झाम्पल, मला जर TCS चे 100 शेअर्स विकत घ्यायचे असतील तर मला आधी लॉग इन करावं लागेल माझ्या ट्रेडिंग अकाउंटला. त्या अकाउंटला माझा डीमॅट अकाउंट लिंक असेल आणि मी आपल्या ट्रेडिंग अकाउंट मधनं, ट्रेडिंग अकाउंट मला लक्षात घ्या ब्रोकरनी दिलेला आहे. आता ब्रोकरनी दिलेला जो ट्रेडिंग अकाउंट आहे त्याला मी लॉग इन करणार आहे आणि त्याच्यात मी 100 TCS शेअरचा ऑर्डर प्लेस करणार आणि हे शेअर्स 2 वर्किंग डेज, 2 व्यावसायिक दिवसात माझ्या डीमॅट अकाउंट मध्ये जाऊन जमा होतील. एकदम असं म्हणजे लगेच होणार नाही, 2 दिवस त्याला लागतात ऑर्डर कंप्लीट व्हायला. म्हणजे मी ऑर्डर प्लेस केली ट्रेडिंग अकाउंट मध्ये, तिथं ट्रेडिंग अकाउंटची भूमिका संपली, नंतर TCS चे शेअर्स आपोआप माझ्या डीमॅट अकाउंटला जाऊन बसतील. लगेच नाही, 2 वर्किंग डेज. मी केलेले प्रत्येक ट्रान्झॅक्शन मला ते ट्रेडिंग अकाउंट मध्ये स्टेटमेंट होऊन दिसते. आता समजा मला TCS चे शेअर्स सेल करायचे आहेत, मला परत आपला ट्रेडिंग अकाउंट उघडावं लागेल, तिकडनं सेलची ऑर्डर द्यावी लागेल आणि तसेच 2 दिवसाच्या आतमध्ये म्हणजे विदिन 2 वर्किंग डेज किंवा आफ्टर 2 वर्किंग डेज जे शेअर्स आहेत माझे डीमॅट अकाउंट मधनं ऑटोमॅटिकली डेबिट होतील. आलं लक्षात? सो वी हॅव 2 अकाउंट्स, ट्रेडिंग अकाउंट टू प्लेस सेल ऑर्डर, बाय ऑर्डर, अँड डीमॅट अकाउंट जिथून ऍक्च्युअल माझे शेअर्स इन आणि आउट जातात. लक्षात घ्या, डीमॅट अकाउंट डिपॉझिटरीज कडे असतात, NSDL CDSL, आणि ट्रेडिंग अकाउंट्स आर गिव्हन बाय ब्रोकर्स. मग आता एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न समोर येतोय, जर का आमचा ब्रोकर आउट ऑफ बिझनेस झाला तर काय, इनसॉल्व्हेंट झाला तर काय? प्रश्न बरोबर आहे. माझ्या इन्व्हेस्टमेंटला काय होईल जर माझा ब्रोकरच आउट ऑफ बिझनेस झाला तर? लक्षात घ्या, तुमचे जे काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये, आणि डीमॅट अकाउंट्स आर मॅनेज्ड बाय NSDL अँड CDSL, नॉट बाय युअर ब्रोकर्स. तर तुमचा ब्रोकर दिवाळाखोर जरी झाला तरी तुमच्या सूचनेनुसार तुमचे शेअर्स कुठल्याही इतर ब्रोकर फर्म कडे ट्रान्सफर केले जातील, तुम्हाला विचारून. सो काहीच तुम्हाला असं म्हणजे टेन्शन घ्यायला काहीच नाही. मित्रांनो, आता एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट बद्दल बोलूया, क्लिअरिंग हाऊसेस. आतापर्यंत या व्हिडिओ मध्ये आपल्याला एवढं तरी आलंय लक्षात की स्टॉक मार्केटमध्ये सतत ट्रेडिंग चालू असतात, म्हणजे कंटिन्युअसली लोक ट्रेडिंग करत असतात. पण एवढे सगळे ट्रान्झॅक्शन मध्ये कोणी डिफॉल्टर असला तर
कोणाला तरी ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल टू चेक हु इज डिफॉल्टिंग, वेदर ही इज डिफॉल्टिंग और शी इज डिफॉल्टिंग और हु इज डिफॉल्टिंग. आणि हे काम क्लिअरिंग हाऊसेस किंवा क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स करतात. तर मित्रांनो, क्लिअरिंग कॉर्पोरेशनचं कामच आहे, हे लोक सुनिश्चित करतात की सर्व ट्रान्झॅक्शन्स जे काही ट्रेडिंग होत असेल ते क्रिस्टल क्लिअर व्हायला पाहिजे विदाऊट एनी डिफॉल्ट. आता भारतात 2 क्लिअरिंग हाऊसेस आहेत. एक जे आहे तुम्ही ऐकलं असाल ICCL, दॅट इज इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड. बीएससी वर होणारे ट्रेडिंग्स ला बघण्यासाठी जे क्लिअरिंग हाऊस आहे दॅट इज ICCL. ऍक्च्युली ही BSE ची हीच सबसिडरी. तसेच NSE वर चालणारे सगळे जे ट्रान्झॅक्शन असतात ते बघण्यासाठी अजून एक क्लिअरिंग हाऊस आहे दॅट इज NSCC, म्हणजे नॅशनल सिक्युरिटीज क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड, अँड इट इज अ सबसिडरी ऑफ NSE. हे जे क्लिअरिंग हाऊसेस असतात दीज आर रजिस्टर्ड अँड कंट्रोल्ड बाय सेबी. ओहो, आता सेबी काय? कारण सर या व्हिडिओमध्ये कमीत कमी 100दा तुम्ही जर सेबी असं म्हणत होतात, पण सेबी म्हणजे काय? आता बघा, आम्ही सेबीचा उल्लेख कधी केलाय जिथं आम्हाला रूल्स, रेग्युलेशन, कंप्लायन्सेस हे सगळं बोलायचं होतं तेव्हा. ऍक्च्युली सेबी तेच करते. भारतात पूर्ण स्टॉक मार्केट, शेअर मार्केट सेबी द्वारा नियंत्रित केला जातो. सेबीचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तुम्ही ते 1992 चा हर्षद मेहता स्कॅम ऐकलाच असाल ना? नसेल जरी ऐकलं तुम्ही नक्की स्कॅम 1992 वेब सिरीज बघितलाच असाल. सेबीची स्थापना 1988 मध्ये झालेली, पण त्या काळात सेबीकडे तेवढे पॉवर्स आणि तेवढे रेग्युलेशन करायची ती संधी नव्हती. खूप मर्यादित अधिकार सेबीकडे होते आणि त्यामुळे ते असे खूप मोठे प्रकरण म्हणजे नायदर इट कुड प्रिव्हेंट नॉर इट कुड इन्स्पेक्ट. आणि हे जेव्हा स्कॅम झालेत तेव्हा ऍक्च्युली सरकारलाही वाटला की नाही, सेबीचे पॉवर्स इन्क्रीज करायलाच पाहिजे. यामुळे शेअर बाजाराच्या नियमनात मोठी तफावत असल्याचे सरकारचे लक्षात आले आणि त्यांनी सेबीला अधिक अधिकार दिले. आता सेबीकडे शेअर बाजारांना एंटायरली सेक्युरिटाईज कर म्हणजे संरक्षण देणे, त्याचा विकास करणे आणि नियमन करण्याची वैधानिक अधिकार आहेत. यांनी काय कन्फर्म होतंय की जे स्टॉक ब्रोकर्स आहेत, स्टॉक एक्सचेंजेस आहेत किंवा इन्व्हेस्टर्स आहेत, स्टॉक मार्केटले जेवढे प्लेयर्स आहेत ते सर्वांना आता सेबी बघणार आहे आणि निष्पक्षपणे विथ फुल ट्रान्सपरन्सी. करेक्ट? तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही आम्हाला प्लीज कमेंट करून सांगा. या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी नवीन तुम्ही शिकलाच असाल. व्हॉट वॉज युअर टेक अवे फ्रॉम दिस व्हिडिओ? डू लेट अस नो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन एज वेल. मित्रांनो, जर तुम्हाला काही अजून टॉपिक्सवर आमचे व्हिडिओज हवे असतील तर कमेंट सेक्शनचा वापर करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कुठले व्हिडिओज हवेत. आम्ही तुमच्यासाठी नक्कीच ते सगळे व्हिडिओ आणणार आहोत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विश यू ऑल अ हॅपी इन्व्हेस्टमेंट आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सायनिंग ऑफ, सी आदर्श जोशी. नमस्कार. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.